हाय फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये कर्नाटक TET पेपर 1 आणि पेपर 2साठी अभ्यासक्रम असलेला जो इतिहासाचा भाग आहे तर त्या सिरीजचा हा दुसरा व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वीचा जो इतिहासाचा भाग आहे त्या भागातील पाठ दुसरा जो आहे आणि तिसरा जे आहे त्याच्यावरील काही महत्त्वाचे मुद्दे काढलेले आहेत, पॉईंट्स काढलेले आहेत, त्याचा आपण अभ्यास करूया. तर चला, या ठिकाणी जो पाठ दुसरा दिलेला आहे, भारत आमचा अभिमान, तर या पाठामध्ये आणि पुढील एक तिसरा पाठ आहे त्याच्यावरती काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. ते कोणकोणते आहेत ते पाहूया. या ठिकाणी ज्यांच्याकडे पुस्तकं आहेत, अभ्यास करण्यासाठी सोर्स नाही, तर त्यांच्यासाठी हे महत्त्वाचे मुद्दे उपयोगी पडणार आहेत आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातूनच काही महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी घेतलेले आहेत. तर ते फक्त आपण नोंद करू शकता, वाचू शकता, ऐकू शकता आणि परीक्षेची TET परीक्षेची तयारी करू शकता. तर चला, तर या ठिकाणी पहिला पॉईंट दिलेला आहे ते म्हणजे भारतखंड, हिंदुस्थान, इंडिया, जम्बूद्वीप यामधील एक प्रश्न तुम्हाला विचारू शकतो की या ठिकाणी भारतखंड कोणी म्हटलेला आहे. तर किंवा प्रश्न कसे येऊ शकतात पहा. भारत हे नाव कसे पडले, आपल्या देशाला भारत हे नाव कसे पडले. तर पौराणिक कथेनुसार प्रथम तीर्थंकर जे होते, जैन प्रथम तीर्थंकर वृषभनाथ यांचा मोठा मुलगा भरत हा राजा होता. तर त्यावरून जे काही राज्य केलेला प्रदेश आहे त्या प्रदेशाला भारतखंड किंवा भारतवर्ष, तर याच्यावरूनच भारत देश असा नाव पडलेला आहे. तर तुम्हाला प्रश्न विचारला जातो की पौराणिक कथेनुसार आपल्या देशाला कोणत्या नावाने ओळखला जातो. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा किंवा पॉईंट्स आहे, ते तुम्ही नोंद करू शकता. नेक्स्ट पॉईंट आहे हिंदुस्थान. तर हिंदुस्थान हे कशा प्रकारे पडलेलं आहे. तर हिंदुस्थान या भारताला जे मुस्लिम आक्रमणकर्ते होते तर त्यांनी काय म्हणलेलं आहे, हिंदुस्थान असं नाव दिलेलं आहे. त्याचबरोबर पर्शियनांनी काय म्हटलेलं होतं, हिंदू म्हणलेलं आहे. ग्रीक लोकांनी काय म्हणलेलं आहे, इंडू म्हणलेलं आहे. तर याच्यावरूनच सिंधू नदीला इंडस नावसुद्धा पडलेलं आहे. त्याच पद्धतीने इंडिया जे नाव पडलेलं आहे ते म्हणजे जे पाश्चिमात्य होते, ब्रिटिश होते, फ्रेंच होते, तर यांच्या इतिहासाच्या वेळेला ह्या भारताला इंडिया असं नाव पडलेलं आहे. मग हिंदू धर्मालाच हिंदुझम म्हणलेलं आहे. तर अशापैकी तुम्हाला एक प्रश्न विचारला जातो की इंडिया हे नाव कोणामुळे मिळालेलं आहे, किंवा ग्रीक लोकांनी भारतीयांच्या संपर्कात आल्यानंतर कुठल्या नावाचा उच्चार करत होते, इंडू असा उच्चार करत होते, किंवा हिंदुस्थान असं कोणी म्हणलेलं आहे. तर हे पाश्चिमात्य आलेले होते. तर ह्या पाश्चिमात्यांकडून जे काही इंग्रज विद्वान होता तो म्हणजेच विल्यम जोन्स यांनी काय म्हणलेलं आहे, त्यांनी भारतातल्या संस्कृत भाषेला अद्भुत भाषा आहे असं म्हटले होते. त्यांनी भारतीय साहित्याच्या अभ्यासासाठी त्यांनी काय केलेलं आहे, एका संस्थेची स्थापना केलेली होती. सामान्य शक 1784 एशियाटिक संस्थेची स्थापना. तर हा प्रश्न आलेला आहे अगोदरच्या TET परीक्षामध्ये की एशियाटिक संस्थेची स्थापना कोणी केलेलं आहे. तर विल्यम जोन्स यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी काय केलेलं आहे, जी संस्था स्थापन केलेली होती सामान्य शक 1832 जे एशियाटिक संस्था होती, तर ह्या संस्थेचं नामकरण झालेलं आहे, काय झालेलं आहे, एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल असे नामांतर करण्यात आलेलं आहे. तर याच संस्थेमध्ये भगवद्गीतेचा अनुवाद इंग्रजीत प्रकाशित केलेला आहे, ते म्हणजे ह्या विल्यम जोन्सनं. तर हे एक अद्भुत जे संस्कृत भाषेला म्हटलेलं होतं, तर त्यांनीच ह्या भगवद्गीतेचा अनुवाद इंग्रजीमध्ये केलेला आहे. आणि त्याचबरोबर जे आहे ट्रान्सलेशन जे केलेलं आहे ते पहिला ग्रंथ म्हणून ओळखला जातो. कुठल्या भगवद्गीतेचा इंग्रजीमध्ये भाषांतर केलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे, विल्यम जोन्सनं शाकुंतल यासारख्या रचना इंग्रजीत लिहिलेल्या आहे. शाकुंतल म्हणजे काय आहे, शाकुंतल अभिज्ञान हे कालिदासाचं जे साहित्य नाटक आहे, प्रसिद्ध नाटक आहे, त्याचंसुद्धा इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन केलेलं आहे, ते म्हणजे विल्यम जोन्स यांनी. तर हे उपयोगी सोर्स आपल्याला इथं मिळतं. तर अशा प्राचीन भारत म्हणून ह्या ठिकाणी पाहू शकता कशा प्रकारे दिलेलं आहे. काही असे इम्पॉर्टन्स पॉईंट्स ह्या पाठामधून काढलेले आहेत.
ते तुम्ही अभ्यास करू शकता. तर या ठिकाणी पहा की जे प्रथम गणितामध्ये जे भारतीयांचं जे काही योगदान आहे गणितामध्ये, तर ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं अद्भुत योगदान कोणाचं आहे म्हटलं तर आर्यभटांचं आहे. कारण त्यांनी शून्याचा शोध लावलेला होता. त्याचबरोबर पृथ्वी गोल आहे, ती सूर्याभोवती फिरते, असे भारतीय खगोलशास्त्रज्ञ आर्यभट यांनी मांडलेलं आहे. त्याचबरोबर आकडेमोज कशा प्रकारे करतात हे सुद्धा त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून गणितामध्ये सुद्धा भारताचं योगदान खूप अद्भुत दिसून आलेलं आहे. त्याच पद्धतीने पहा या ठिकाणी आर्यभट यांनी भारतीय नाविकांसाठी रेखावृत्तांचा नकाशा उज्जैनी येथे तयार केला होता. म्हणजे प्रश्न असा विचारला जातो की नाविकांसाठी किंवा भारतीय नाविकांसाठी रेखावृत्तांचा नकाशा कोणी मांडलेला आहे किंवा कोणी तयार केलेलं होतं, तर ते आर्यभटांनी केलेलं होतं. तर अशा प्रकारचे प्रश्न विचारू शकतात. तर इम्पॉर्टन्स पॉईंट तुम्ही ह्या पाठामध्ये घेऊ शकता. त्याचबरोबर काय झालं आहे, समुद्र सपाटीसाठी सुद्धा भारतीयांचं योगदान खूप आहे हे दिसून आलेलं आहे. कारण बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी बरेचसे जे काही नाविक होते समुद्रसफारी करण्यासाठी, त्यांच्यासाठी सुद्धा त्यावेळेला जहाज हे ते बांधणे आणि नकाशाद्वारे त्यांना दिशा दाखवणे हे सुद्धा उपयोगी पडलेलं आहे. म्हणून भारतामधले जे काही बौद्ध प्रसारक होते त्यांनी श्रीलंकेला गेले होते बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी, म्हणून तिथं श्रीलंकेने सुद्धा बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे. त्याचबरोबर एक दिसून येतं बघा, अफगाणिस्तानातील बमियानमध्ये जगातील सर्वात उंच बुद्धमूर्ती होती हे दिसून येते. तर ह्या ठिकाणी बुद्धांचं जे काही आहे श्रीलंकेमधलं दिसून येतं. त्याचबरोबर अफगाणिस्तानमधली सर्वात मोठी उंच मूर्ती दिसून येते. तर प्रश्न विचारला जातो की जगातील सर्वात उंच बुद्धमूर्ती कुठे होती, तर बामियानमध्ये होती, म्हणजे अफगाणिस्तान या देशामध्ये. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट पहा या ठिकाणी बा की किती इम्पॉर्टंट दिलेलं आहे. तर कंबोडियातील अंगोर वाट येथे भव्य हिंदू देवालय हे जगातील सर्वोत्कृष्ट वास्तुशिल्प यापैकी दिसून आलेलं आहे. म्हणजे अंगोर वाट हिंदू देवालय आहे हे कंबोडियामध्ये, हे आग्नेयेकडील देश आहेत. तिथं त्याच पद्धतीने जावा बेटावरील सुद्धा बोरबोदूर येथे जगप्रसिद्ध भव्य बौद्धालय दिसून येतं. तर हे एक बौद्ध प्रसारक त्याचबरोबर हिंदू प्रसारकसुद्धा तिथं जाऊन पोहोचलेले आहेत आग्नेय दिशाकडे. म्हणजे जावा, सुमात्रा, त्याचबरोबर इंडोनेशिया अशा भागामध्ये जाऊन प्रसार केलेले आहेत. काही अमूल्य आहेत. तर हे जगाला संदेश देण्यासारखं आहे, विचार करण्यासारखे आहेत की आचार्य देवोभव म्हणतो आपण, कारण अतिथींना अतिथी देवोभव म्हणतो आणि ते देवा समान आहेत असा आपण त्यांचा उल्लेख करत असतो. तर हे मूल्यसुद्धा जगाला दिलेले आहेत. त्याच पद्धतीने हिंसा करू नये असे संदेशसुद्धा त्यांनी दिलेले आहे भारतीयांनी. त्याच पद्धतीने आपल्याला काही मूल्य आणखीन माहिती आहे, ते म्हणजे काय कोणते आहेत बघा. सर्व लोक सुखी राहोत, सर्वे जना सुखीनो भवंतु. तर हे सुद्धा जगाला प्राचीन काळामधून दिलेले आहे, उदात्त मूल्य दिलेले आहेत. वसुदैव कुटुंबकम, संपूर्ण जग एक कुटुंब आहे असा संदेशसुद्धा दिलेला आहे. तर हे एक मूल्य आहे. तर यापैकी किंवा याचा अर्थ काय असा प्रश्नसुद्धा येऊ शकतो. तर याच्यावरती तुमचं लक्ष असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर आपण पाहूया की पुढील पाठामध्ये काय आहे. इथं जर काही प्रश्न जर पाहिला गणितात भारतीयांचे सर्वात श्रेष्ठ योगदान कोणाचे होते, आर्यभटाचे होते. शाकुंतल संस्कृत ग्रंथाचे इंग्रजीत भाषांतर कोणी केले आपण पाहिलेलं आहे, विल्यम जोन्स यांनी केलेलं होतं. अंगोर वाट हिंदू देवालय आहे कंबोडियामध्ये असलेला. हे असे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. तर यानंतर काही प्रश्न किंवा मुद्दे आपण पुढच्या पाठामध्ये घेऊया. पाठ क्रमांक 3, पाठ 3 आहे बघा, आपले गौरवशाली राज्य कर्नाटकमध्ये कोणकोणते इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते पाहूया आपण. या ठिकाणी पहा, कर्नाटक राज्यातील प्रशासकीय विभाग दिलेले आहेत. प्रशासकीय विभाग कोणकोणते आहेत, तर ते या ठिकाणी दिसून येतं. एक आहे कलबुर्गी, ह्या नकाशामध्ये पाहू शकता, बेळगावी, त्याच्यानंतर बेंगळूर आणि मैसूर. तर हे महत्त्वाचे 4 भाग दिसून येतात. तर याच्यामध्ये किती जिल्हे आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये काय काय प्रसिद्धी आहे ते आपण इथं पाहणार आहोत. तर या ठिकाणी पहा, जे
या कलरमध्ये केलेला आहे, पिवळ्या कलरमध्ये आपल्या राज्यात प्रशासकीय सुविधेसाठी 4 जे महसूल विभागांची रचना केलेली आहे ते बेंगळूर 1 विभाग, ह्याच्यामध्ये 9 जिल्हे आहेत, मैसूर विभाग 8 जिल्हे, बेळगावी 7 जिल्हे आणि कलबुर्गी 7, अशा प्रकारे 31 जिल्हे आपल्या कर्नाटक राज्यामध्ये आहेत. तर हे सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणत्या विभागामध्ये किती जिल्हे आहेत. तर याच्यानंतर बेंगळूर विभाग पाहूया. बेंगळूर विभागामध्ये कोणकोणते इम्पॉर्टन्स पॉईंट्स काढलेले आहेत, असे बरेचसे आहेत, पण परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर काही महत्त्वाचेच प्रश्न इथं घेतलेले आहेत. तर इथं काय हे प्रश्न काय तयार झालेला आहे पहा, की शिमोगा या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पाऊस पडणारा प्रदेश आहे. आगुंबे घाट इथे म्हणतो, तर आगुंबेमध्ये जास्तीत जास्त पाऊस पडतो. पण चित्रदुर्ग हा सर्वात कमी पाऊस पडणारा जिल्हा आहे. नायकन हट्टी म्हणून हे ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी सर्वात कमी पाऊस पडलेलं ठिकाण आहे ते चित्रदुर्ग. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे पहा, या ठिकाणी शरावती ही पश्चिमेकडे वाहणारी नदी आहे. कारण कर्नाटकामध्ये अनेक नद्यांचा उगम होतो आणि बऱ्याचशा नद्या पूर्वेकडे वाहत असतात, पण पश्चिमेकडे वाहणारी नदी कोणती असा प्रश्नसुद्धा इथं विचारला जातो. आणि त्याच पद्धतीने शरावती नदीवरती जोगचा धबधबा आहे, ते शिमोगा जिल्ह्यामध्ये आहे. त्याच्यानंतरचा पुढचा इम्पॉर्टंट पॉईंट कोणता आहे, तर संपूर्ण देशातील सर्वात समृद्ध सोन्याची खाण कुठं आहे, म्हणजे कर्नाटकात आहे. तर कर्नाटक सोन्यासाठी प्रसिद्ध आहे. तर याच्यामध्ये कोलारची खाण हे प्रसिद्ध आहे, KGF म्हणतो आपण. त्याच पद्धतीने आता चित्रदुर्गमध्ये तांब्याची खाण सापडलेली आहे. या ठिकाणी आपण आता पाहिलेलं आहे ते म्हणजे कन्हेरू राष्ट्रीय उद्यान, हे बेंगळूर नगर जिल्ह्यामध्ये आहे. त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी ह्या चित्रामध्ये पाहू शकता बन्नेरू घट्ट राष्ट्रीय अभयारण्यातील वाघ दिसतोय. तशाच पद्धतीने तर या ठिकाणी पहा, के शेषाद्री अय्यर यांच्या दिवाणगिरी काळात शिवसमुद्र जलविद्युत शक्ती प्रकल्प हाती घेण्यात आला. त्यामुळे KGF नावाचं हे सुवर्ण खान आहे ते कोलार जिल्ह्यामधील. तर त्याच्यासाठी हे शिवसमुद्र जलविद्युत शक्ती प्रकल्प उभा केलेला आहे. त्याला राज्यातील प्रथम सिमेंटचा कारखाना भद्रावती येथे स्थापन करण्यात आला. बेंगळूर शहर हे माहिती तंत्रज्ञानाचं आणि जैविक तंत्रज्ञानासाठी प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे बघा, कन्नड भाषेतील पहिला बोलपट सती सुलोचना नावाचं एक पिक्चर होतं आणि त्याच्यामध्ये सुब्बय्या नायडू हे नायकाची भूमिका बजावलेली आहे. भारतरत्न कुणाकुणाला मिळालेला आहे, सर एम विश्वेश्वरय्या आणि वैज्ञानिक CNR राव हे भारतरत्न प्रशस्ती मिळविणारे. नोबेल पारितोषिक सर CV रामन यांना मिळालेलं आहे, नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. यानंतरचं पॉईंट कुठला आहे पहा, या इथं विधानसौध आहे बेंगळूरला, लालबाग बेंगळूरलाच आहे. केंगल हनुमंतय्या आणि S निजलिंगप्पा हे कोण होते तुम्हाला लक्षात येतं पहा, की ज्या ठिकाणी मैसूर राज्य होतं अगोदर, त्या मैसूर राज्याचे प्रथम मुख्यमंत्री KC रेड्डी हे होते. घेतलेला आहे. बेंगळूर विभागामधील काही इम्पॉर्टंट नोट्स काढलेले आहेत. आता मैसूर विभागाचा जर नकाशा किंवा मैसूर विभागामध्ये कोणकोणते पॉईंट्स मिळतात पाहूया. तर या ठिकाणी मैसूर विभागामध्ये वडियार राजघराण्यांचं राज्य होतं अगोदर. तर मैसूर ही सुरुवातीला वडियार घराण्याची राजधानी होती. त्याच्यानंतर तलकाडू ही गंग घराण्याची राजधानी त्यावेळेसची दिसून येते. गंग घराणे ते म्हणजे मैसूर विभागातील जिल्ह्यामध्ये सापडणारे मुख्य खनिजे म्हणजे बॉक्साईट आहे. त्याच पद्धतीने बंडीपूर नागरहोळे हे सुद्धा एक अभयारण्य आहेत. अरण्य ह्याच्यासाठी राष्ट्रीय उद्याने आहेत. राष्ट्रीय उद्यानामध्ये बंडीपूर नागरहोळे हे आहेत. तर मैसूर विभागातील जे काही जिल्हे आहेत आदिवासी समुदाय, त्याच्यामध्ये कोणते आदिवासी समुदाय आहे म्हणजे जेनू कुरुब नावाचं एक जास्त लोकसंख्या असलेला आदिवासी समुदाय आहे. हे सुद्धा विचारला जाऊ शकतो की जेनू कुरुब किंवा मैसूर विभागामध्ये जास्त आदिवासी असलेला समाज कोणता आहे, कोणता समुदायाचे आदिवासी लोक आहेत असं विचारलं जाऊ शकतं. त्याच पद्धतीने बघा, दक्षिण कन्नड आणि उडुपी जिल्ह्यामध्ये कोरग हा आदिवासी समुदाय दिसून येतो. कोरग आणि इथं जेनू कुरुब हे नावाचे आदिवासी समुदाय आहेत त्यांच्या संरक्षणासाठी. तर देशामध्ये वाघांची संख्या जास्त असलेल्या
राज्यामध्ये कर्नाटक राज्य काय आहे आघाडीवरती आहे, जास्त आहेत. तर ह्याच्यामध्ये रंगनतिट्टू, पक्षीधाम, गुडवी पक्षीधाम हे काही महत्त्वाचे म्हैसूर विभागामध्ये असलेले राष्ट्रीय पक्षीधाम आहेत. त्याच रीतीने चामराजनगर जिल्ह्यामध्ये बंडीपूर राष्ट्रीय अभयारण्य आहे. या ठिकाणी वाघाची संख्या किंवा वाघासाठी प्रसिद्ध असलेलं हे बंडीपूर अभयारण्य आहे. याच्यानंतर आपण प्रसिद्धी मिळवलेली आहे. आणि देशात चिक्कमंगळूर जिल्ह्यात जास्त कॉफीचे पिके पिकवले जातात. तर कर्नाटकामध्ये तर जास्त आहेच आणि देशामध्ये सुद्धा उत्पादन करण्यामध्ये, कॉफीचं उत्पादन करण्यामध्ये चिक्कमंगळूर जिल्हा आघाडीवरती आहे. गोमटेश्वरची मूर्ती आहे, श्रावण बेळगोळ इथे आहे. हे बाहुबली गोमटेश्वर यांचा पुतळा. आणि त्याचबरोबर देशाचे माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा हे सुद्धा ह्या हासन जिल्ह्यामधले आहेत. त्याच्यानंतर काय बघा, मंड्या जिल्ह्याला काय म्हटलेलं आहे, साखरेसाठी प्रसिद्ध, तर हासन व चिक्कमंगळूरसाठी कॉफीसाठी प्रसिद्ध. आणि कर्नाटकाचा जो काही नृत्य आहे यक्षगान, तर यक्षगानासाठी सुद्धा हे किनारपट्टीचे जे जिल्हे आहेत ते प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर कावेरी नदी ही आपल्या राज्याची जीवनदायी नदी आहे. ती कोडगू जिल्ह्यातील तलकावेरी येथे उगम पावते. तर कधीही प्रश्न विचारला जातो, कावेरी नदीचा उगमस्थान कुठं, तर तलकावेरी येथे आहे. त्याच्यानंतर पहिलं आहे आता कलबुर्गी पाहूया. पॉईंट्स बघा, कन्नड भाषेतील कविराज मार्ग ची रचना राष्ट्रकुटाच्या काळात झालेली आहे. आदिकवी पंप यांनी आरिकेसरी राजाच्या आश्रयात असताना विक्रमार्जुन विजय लिहिलेला आहे. बघा, कोणाचा आहे विक्रमार्जुन विजय, हे आदिकवी पंपांचा आहे. या महत्त्वपूर्ण काव्यांची रचना केली. पंप, पोन्न आणि रन्न यांना कन्नडमधील 3 रत्ने असे संबोधले जाते. हे तिघेही कलबुर्गी विभागातील काळामध्ये साहित्य रचलेले आहेत. कन्नडमधील प्रथम व्याकरण ग्रंथ लिहिला आहे शब्दमणी दर्पण. बघा, कन्नडमधील प्रथम व्याकरण ग्रंथ कोणता आहे, शब्दमणी दर्पण. याचे रचनाकार कोण होते, केशीराज. हे सुद्धा कलबुर्गी विभागातीलच होत. आणखीन एक विभाग आहे ते म्हणजे बेळगावी विभाग आहे. या विभागामध्ये 1956 पर्यंत जो मुंबई प्रांत होता आणि मुंबई प्रांतामध्ये हे विभाग विस्तारलेलं होतं. या ठिकाणी 7 जिल्हे आहेत. तर बनवासी ही कदंबांची राजधानी होती, चालुक्यांची राजधानी बदामी होती. त्याच रीतीने या भागामध्ये कितूर आणि चन्नमाने सामान्य शक 1824 ब्रिटिशांच्या विरुद्ध ऐतिहासिक लढा पुकारला होता. त्यानंतर संगोळी रायण्णांचा लढासुद्धा स्मरणीय होता. त्याच रीतीने 1924 साली महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस अधिवेशन भरविले होते. या ठिकाणी पहा, विजयपूरमध्ये कर्नाटक राज्य अक्क महादेवी महिला विश्वविद्यालय हे पहिलं कर्नाटकातील आहे. त्यानंतर उत्तर कन्नड जिल्ह्यातील कारवार येथे INS कदंब नौका सुरक्षा दलाचे प्रमुख नौकादल केंद्र म्हणून प्रगती होत आहे. हे एक महत्त्वाचा प्रश्न इथं मिळतो. त्यानंतर वचन साहित्य पितामहा ही पदवी हळकुट्टी यांना मिळालेला आहे, डॉक्टर फगू हळकुट्टी. त्याच रीतीने असे अनेक प्रश्न या ठिकाणी तयार होत असतात. ह्या मुद्द्यांवरती तुम्ही लक्ष केंद्रित केला तर खरोखरच तुम्हाला उपयोगी पडेल. म्हणून हा भाग इथंच, या पाठामध्ये असे अनेक मुद्दे घेतलेले आहेत. याच्यानंतरच्या पाठावरील मुद्दे तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. यासाठी हा एक व्हिडिओ तुम्हाला उपयोगी पडणार आहे. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षकांच्या ग्रुपमध्ये शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.